नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझं नाव आहे पंकज मते आणि आज आपण सुरू करणार आहोत इयत्ता 9वीतला गणित विषयातला धडा क्रमांक पहिला संचाचा चौथा भाग. चला, या आधीच्या भागात आपण काय पाहिले होते? संच म्हणजे काय, संच लिहायची पद्धत कशी. संच लिहिण्याच्या दोन वेगवेगळ्या पद्धती होत्या. एक होती यादी पद्धत, एक होती गुणधर्म पद्धत. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे आपण संख्या संचही पाहिले, जसे नैसर्गिक संख्या संच, पूर्ण, पूर्णांक, परिमेय आणि वास्तव. त्या सगळ्यांचा अभ्यास आपण केला. त्यावरती आपण एक सराव संचही सोडवला. आता आपण संचांचे प्रकार पाहणार आहोत. तर चला, कुठले कुठले प्रकार आहेत ते पाहून घेऊ. संचांचे प्रकार. पहिला आहे एक घटक संच. संचांचे प्रकार म्हणजे त्यालाच म्हणतो आपण टाइप्स ऑफ सेट्स. आणि एक घटक संच म्हणजे काय? सिंगलटन सेट. आता एक घटक संच म्हणजे काय? एक घटक म्हणजे त्या संचामध्ये फक्त एकच घटक असणार, त्या व्यतिरिक्त कुठलाच नाही. तर चला त्याची व्याख्या पाहू. ज्या संचात फक्त एकच घटक असतो अशा संचास आपण एक घटक संच असे म्हणतात. आता एक घटक संच म्हणता म्हणजे अशी उदाहरणे कुठली असतील? तर चला, ए बरोबर महिरपी कंसात 2 लिहिले आहे. म्हणजेच काय? याचा अर्थ असा, ए हा सममूळ संख्यांचाच संच आहे. ए जो संच बनलाय तो सममूळ संख्यांचा संच आहे. तर मूळ संख्या बऱ्याच असतात, त्यातली समसंख्या ही एकच आहे, ती म्हणजे 2. आता पुढचा प्रकार आहे रिक्त संच. त्यालाच नल किंवा एम्प्टी सेट असे म्हणतात. नल किंवा एम्प्टी म्हणजे खाली, खालीच म्हणजे रिक्त. तर रिक्त संच म्हणजे त्या संचात कुठलाही घटक येत नाही. तर ज्या संचात दिलेल्या गुणधर्मांचा एकही घटक नसतो त्याला रिक्त संच असे म्हणतात. आता हा रिक्त संच कसा दाखवतात? तर महिरपी कंसात महिरपी कंस काढा आणि त्यामध्ये मोकळी जागा ठेवा, त्यात काही लिहू नका. याचा अर्थ काय? तो संच रिक्त झाला. किंवा यापेक्षा आपण हे फाय हे चिन्ह असे वापरू शकतो. आता पहा, याचे उदाहरण काय लिहिले. बी संच घेतलाय. एक्स हा बी या संचाचा घटक असून एक्स ही संख्या 2 व 3 मधील नैसर्गिक संख्या आहे. आधी पहिली गोष्ट म्हणजे 2 आणि 3 ह्या नैसर्गिक संख्या आहे, पण त्यामधल्या कुठल्याही संख्या नैसर्गिक नाहीत, त्या सगळ्या परिमेय संख्या आहेत. म्हणजे याचा अर्थ काय? बी चं उत्तर काय आले? रिक्त संच. कारण महिरपी कंसामध्ये आपण काय मोकळी जागा सोडली किंवा त्या ऐवजी आपण फाय हे चिन्ह वापरू शकतो. याचा अर्थ काय? नैसर्गिक संख्या आपल्या 2 आणि 3 मध्ये कुठलीच नाही, त्यामुळे ती जागा झाली रिक्त. आता वळूयात तिसऱ्या भागाकडे. शांत संच. शांत म्हणजेच काय? फायनाईट सेट. ज्या संचात एकही घटक नसतो किंवा मर्यादित घटक असतात. जे घटक आपल्याला मोजता येतील तेच आपले शांत संचात मोडतात. मग रिक्त घटक म्हणजे काय? तो मोकळा आहे, त्यात काहीच नाही, हा आपण मोजू शकलो. त्यानंतर काय? तो मर्यादित घटक. मर्यादित घटक म्हणजे दिलेल्या संचामध्ये घटक आपण मोजू शकतो, त्यालाच आपण म्हणतो शांत संच. तर चला पाहू त्याची व्याख्या काय. जो संच रिक्त आहे किंवा ज्या संचातील घटकांची संख्या मर्यादित आहे. नीट लक्ष द्या. जो संच रिक्त आहे किंवा ज्या संचातील घटकांची संख्या मर्यादित आहे व मोजता येते. मर्यादित आहे आणि मोजता येते, तर त्यालाच शांत संच असे म्हणतात. आता याचे उदाहरण काय? पहा, सी हा संच घेतला आहे. पी सी या संचाचा घटक असून पी ही 1 ते 22 मधील 4 ने विभाज्य संख्या आहे. म्हणजेच काय? पी अशी संख्या आहे जी 1 ते 22 मधील जितक्या संख्या येतात त्या संख्यांना 4 ने पूर्णतः भागाकार जातो. म्हणजेच काय? विभाज्य आहे, बाकी शून्य येते. तर 4च्या पाड्यात येणाऱ्या संख्या 20 पर्यंत किंवा 22 पर्यंत या सगळ्या 4 नेच विभाज्य आहेत. म्हणून सी या संचात काय लिहिले? 4, 8, 12, 16 आणि 20. लक्षात ठेवा, हर 2 घटकांच्या मध्ये आपल्याला महिरपी कंस ठेवायचा आहे. त्यानंतर येतो अनंत संच. अनंत संच म्हणजे इन्फायनाईट सेट. आता इन्फायनाईट म्हणजेच काय? अमर्यादित. तर ज्या संचातील घटकांची संख्या अमर्यादित आहे आणि मोजता येत नाही, त्याच संचाला आपण अनंत संच असे म्हणतो. जसं एखादा संच घेतला की एन हा संच आहे, तर एन हा संच घेतला तर नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या 1 पासून सुरू होते आणि अमर्यादितपणे चालत जाते. तशाच उरलेल्या सगळ्या ज्या संख्या संच आहेत त्या सगळ्या अनंत संचामध्येच मोडतात. नैसर्गिक संख्यांसारख्या बाकीच्या सगळ्या संख्या संच आहेत, जसे पूर्णांक, पूर्ण या आणि परिमेय, या सगळ्या अमर्यादित किंवा अनंत संचाचेच उदाहरणे आहेत. आता आपण काही उदाहरणे पाहू जेणेकरून आपल्याला कळेल हे संच कसे ओळखायचे ते. उदाहरण, पुढील संच यादी पद्धतीने लिहून त्यांचे शांत संच व अनंत संच असे वर्गीकरण करा.
तर पहिला संच दिला आहे ए चा, ज्यामध्ये काय लिहिले बघा, एक्स हा ए चा घटक असून एक्स हा नॅचरल नंबर्स म्हणजे नैसर्गिक संख्या असून एक्स ही त्यातील कुठलीही विषम संख्या आहे. आता लक्षात घ्या, नॅचरल नंबर्स किंवा नैसर्गिक संख्या 1 पासून पुढे अगणित अमर्यादितपणे वाढत जाते. आता लक्षात घ्या, हे एक्स ही कुठलीही नैसर्गिक संख्या असून त्यात एक्स ही कुठलीही त्यातली विषम संख्या आहे आणि विषम संख्या नैसर्गिक संख्या खरं तर 1 ते अगणितपणे वाढत जाते आणि त्यातही विषम संख्या म्हणजे त्याही अमर्यादित असणार. म्हणजेच काय, ए हा अनंत संचाचाच एक उदाहरण आहे. तर असेच आपण सगळ्यांचे वर्गीकरण करणार आहोत. तर चला सुरू करूया पहिल्या प्रश्नापासून. तर पहिला प्रश्न होता, त्याचे उत्तर आपण लिहिले, तो अनंत संच आहे कारण ते संचातील घटक हे अमर्यादित आहेत. आता पुढे वळूया बी कडे. बी संच काय दिलाय बघा, एक्स हा बी चा घटक असून एक्स हा कुठलाही नॅचरल नंबर किंवा नैसर्गिक संख्या आहे आणि 3x - 1 = 0. आता याचा अर्थ काय? आपल्याला 3x - 1 याचे उत्तर बरोबर 0 आले पाहिजे आणि त्यात x ही अशी संख्या आपल्याला टाक्या ठेवायची आहे जी बरोबर नॅचरल नंबर असली पाहिजे. तर एक काम करू, x ही संख्येचे उत्तर काढू. तर 3x - 1 = 0. तर हा -1 आपण नेला डावीकडे, तर तो झाला +1 आणि 3x मध्ये 3 हा गुणाकारात आहे, तर विरुद्ध दिशेला गेला तर तो भागाकारात जातो, म्हणजे x चे उत्तर आले 103. परंतु लक्षात घ्या, आपण काय लिहिले होते, x हा नॅचरल नंबर्स म्हणजे नैसर्गिक संख्येचा घटक आहे, परंतु आपल्याला उत्तर काय आले, x चे उत्तर आले 103. याचा अर्थ 103 ही परिमेय संख्या आहे, म्हणजेच x हा नॅचरल नंबर नाही, नैसर्गिक संख्या नाही. मग आपण लिहिले 103 हा नॅचरल किंवा नैसर्गिक संख्येचा घटक नाही, त्यामुळे बी हा संख्या संच किंवा बी हा संच रिक्त असणार, म्हणजेच हा शांत संचाचाच एक उदाहरण आहे. आता वळूया तिसऱ्या प्रश्नाकडे. सी संच दिलाय, एक्स हा सी संचाचा असा घटक आहे की एक्स हा कुठलाही नॅचरल नंबर नैसर्गिक संख्या आहे आणि एक्स ही 7 ने विभाज्य संख्या आहे. म्हणजेच एक्स ही कुठलीही नैसर्गिक संख्या घ्या आणि त्या नैसर्गिक संख्येला 7 ने पूर्णतः भागाकार जाणार अशी संख्या शोधा. आता नैसर्गिक संख्या ही अमर्यादित आहे, त्यात असणाऱ्या संख्या ज्या 7 ने पूर्णतः भागाकार जातात त्याही असंख्य असणार. उदाहरणार्थ 7चाच पाडा घ्या, 7, 14, 21, 28, 35 या सगळ्याच्या सगळ्या अगणितरित्या चालणाऱ्या संख्यांचा संच आहे. मग सी ची यादी करून लिहिली आणि तिथे आपण पुढे लिहिले, हा संच अनंत आहे कारण नैसर्गिक संख्या संच घ्यायचा आहे आणि नैसर्गिक संख्या संच हा अमर्यादित आहे, त्यामुळे त्यात 7 ने भागाकार जाणाऱ्या संख्या ही अमर्यादित असणार, म्हणून आपण लिहिले हा संच अनंत संच म्हणून आहे. आता चला चौथा प्रश्न बघा. डी संच दिलाय, त्यामध्ये ए आणि बी या डी संचाचेच एक घटक आहेत. त्यात ए आणि बी हे पूर्ण संख्यांचेच घटक आहेत, ज्यात ए अधिक बी बरोबर 9 येते. तर चला, अशा कुठल्या दोन पूर्ण संख्या आहेत ज्यांची बेरीज आपण केली तर 9 उत्तर येईल? तर पहा, 0 आणि 9 घेतले, 1 आणि 8, 2, 7, 3, 6, 4, 5, 5, 4, 6, 3, 7, 2 आणि 8, 1 आणि 9, 0. या दोन्ही संख्यांची सगळ्यांचा जर बेरीज करत गेली तर आपल्याला नेहमी उत्तर 9च भेटेल. आणि बघा, हे जे आपल्याला संख्यांचे संच भेटले, या संचामध्ये ज्या संख्या भेटल्या त्या सगळ्या मर्यादित आहेत. याच्यामुळे आपण म्हटलं डी हा दिलेला संच हा संच शांत संच म्हणून आहे. आता वळूया पुढच्याकडे. ई बरोबर काय दिले बघा, ई संचात काय दिले, एक्स ई या संचाचा घटक असून एक्स हा कुठलाही इंटिजर म्हणजे पूर्णांक संख्येचाच घटक आहे, त्यात एक्स चा वर्ग बरोबर 100. आता पूर्णांक संख्येमध्ये ऋण संख्या आणि धनसंख्या दोन्ही येतात. मग एक्स चा वर्ग खरं काढताना कसं करावं लागेल, दोन्ही बाजूला वर्ग करावा लागेल, जेणेकरून एक्स चा वर्ग निघून जाईल. तर एक्स बरोबर काय येईल, ऋण वर्गमुळात 100. आता वर्गमुळात 100 म्हणजेच काय, -10चा वर्गही 100च येतो, +10चा वर्गही 100च येतो. याचा अर्थ काय झाला, ई मध्ये कुठले दोन घटक आले, -10 आणि +10. आता ह्या दोन्ही संख्या मर्यादित आहे, याचा अर्थ काय, ई हा शांत संच झाला. आता पहा, एफ हा संच दिलाय, ज्यात ए आणि बी या एफ या संचाचे घटक असून ए बी ह्या पूर्णांक संख्या आहेत, या परिमेय संख्या आहेत आणि त्या दोन्ही संख्यांची बेरीज आपल्याला 11 येते. ए अधिक बी ची संख्या आपल्याला 11 येते. आता पहा, परिमेय संख्या या अमर्यादित आहेत, त्याच्यामुळे कुठल्याही अशा दोन संख्या जरी घेतल्या जेणेकरून आपल्याला उत्तर 11 येऊ शकते आणि आपण त्या कुठल्याही संख्या घेऊ शकतो. म्हणून आपण म्हटलं 6 अधिक 5 घेतले, 3 अधिक 8 केले, 3.5 अधिक 7.5 केले, -15 अधिक 26 केले, अशा अगणित संख्या आहेत जेणेकरून आपल्याला उत्तर 11 मिळेल. त्यामुळे अशा असंख्य सोड्या मिळतात, त्यामुळेच म्हटलं एफ हा अनंत संचाचे एक उदाहरण आहे. आता वळूया अजून एक प्रकाराकडे, समान संच. समान संचाकडे वळण्याआधी लक्षात ठेवा, संचांचे NWIQR, एन म्हणजे काय, नैसर्गिक संख्या, डब्ल्यू म्हणजे होल नंबर्स म्हणजे पूर्ण संख्या, आय म्हणजे इंटिजर्स म्हणजे पूर्णांक संख्या, क्यू म्हणजेच काय, परिमेय संख्या आणि आर म्हणजेच काय,
आपल्या वास्तव संख्या. हे सगळे संख्या संच अनंत संच आहेत. त्यात जर मर्यादा ठेवली असेल तर ते शांत संचामध्ये मोडतात, नाहीतर ते सगळ्या अमर्यादित किंवा अनंत संचाचेच उदाहरणे आहेत. आता चला समान संच. आता पुढचा प्रकार समान संचाला आपण म्हणतो इक्वल सेट्स. संच ए मधील प्रत्येक घटक संच बी मध्ये आणि संच बी मधील संचचे सगळे घटक संच ए मध्ये असतील तर ते दोन्ही संच काय असतात, समान. पहा काय म्हटले, संच ए मध्ये जितके घटक असतील ते सगळे बी मध्ये असले पाहिजे आणि बी मध्ये जितके घटक असतील ते ए मध्ये असले पाहिजे. म्हणजे ए मध्ये जितके घटक आहेत तितकेच घटक बी मध्ये पाहिजे, त्यापेक्षा जास्त नाही, त्यापेक्षा कमी नाही. दोघांमध्ये घटकांची संख्याही सारखीच, दोघांमध्ये जे घटक आहेत तेही सारखेच. जर हे दोन्ही सारखे असतील तरच आपण म्हणतो हे दोन्ही घटक समान संचाचे उदाहरण आहे. आता मग आपण त्याला लिहितो कसं आहे, तर आपण लिहिताना आपण म्हणतो ए आणि बी हे समान संच आहेत आणि हे झाले वाचन. परंतु लिहिण्याचा प्रकार कसा, ए बरोबर बी, म्हणजे संच ए बरोबर संच बी असे लिहितो. आता याचे उदाहरण पाहू. पहा उदाहरणात काय दिले, ए हा संच दिलाय ज्यात एक्स हा ए या संचाचा घटक असून एक्स हे लिसन या शब्दातील अक्षर आहे. आता लिसन शब्दामध्ये किती अक्षर आहेत, 1 2 3 4 5 6. तर हे 6चे 6 अक्षरे एक्स ला दाखवतात. म्हणजेच काय, ए चे घटक आहेत. तर आपण लिहू दोन्ही घटकांमध्ये स्वल्पविराम ठेवून LISTEN हे लिसनचे स्पेलिंग लिहिले आणि त्या दोन अक्षरांमध्ये आपण काय लिहिले, स्वल्पविराम. आता पुढे जाऊया, बी संच घेतला ज्यामध्ये वाय हा त्या संचाचा घटक असून वाय हे सायलेंट या शब्दातील अक्षर आहे. मग पहा वाय हे बी मधील घटक असून वाय चे सायलेंट मध्ये हे सगळे अक्षरही वाय ला दाखवतात, दर्शवतात. म्हणजेच काय, सायलेंट हे सगळे अक्षरे बी चे घटक झाले. बी चे घटक झाले म्हणून आपण दोन घटकांमध्ये नेहमी आपण स्वल्पविराम ठेवतो, तर सायलेंट हे स्पेलिंग लिहिले, त्यातले अक्षर लिहिले. आता लक्षात घ्या ए आणि बी या दोन्ही संचांमध्ये जितके काही इंग्रजी अक्षर आहेत ती सगळी समान आहेत. पहा SS II LL हा EE हा TT आणि हा NN. भलेही त्याचा जो सिक्वेन्स आहे, जो क्रम आहे तो वेगळा आहे, परंतु सगळेच अक्षरे सारखी आहेत. तर पहा काय लिहिले, ए आणि बी यांतील ते पहा काय लिहिले, ए आणि बी यातील घटकांचा क्रम वेगवेगळा आहे, पण घटक तेच आहेत म्हणून ए व बी समान संच आहेत, म्हणून आपण लिहितो संच ए बरोबर संच बी. आता दुसरा, ए बरोबर एक्स उभी रेख एक्स. म्हणजेच काय, एक्स हा ए या संचाचाच एक घटक आहे आणि एक्स ही संख्या बरोबर 2n ही दर्शवते, जिथे n ही नॅचरल किंवा नैसर्गिक संख्याचाच घटक आहे, ज्यामध्ये एक्स ही संख्या शून्यापेक्षा मोठी परंतु 10 इतकी किंवा 10 पेक्षा लहान आहे. तर आपल्याला ए संचामध्ये काय उत्तर येईल, तर एन ची संख्या आपल्याला टाकत जायची, ज्यामध्ये एक्स चे उत्तर आहे बरोबर शून्यापेक्षा मोठे परंतु 10 किंवा 10 इतके लहान आले पाहिजे. तर एन ची संख्या काय टाकू शकतो, 1 2 3 4 5. जर 1 टाकले 2 उत्तर येईल, 2 टाकले 4 येईल, 3 टाकले तर 6 येईल, 4 टाकले तर 8 येईल आणि 5 टाकले तर 10 येईल. हे 1 ते 5 या सगळ्या संख्या नैसर्गिक संख्येचं उदाहरण आहे, त्यामुळे टाकू शकतो. तर आपल्याला संख्या काय भेटले, ए मध्ये घटक भेटले 2 4 6 8 10. तसंच आता बी चेही घटक शोधू. तर बी काय दिलाय संच तो पाहू. वाय हा बी या संचाचा घटक असून वाय ही समसंख्या आहे आणि वाय ही बरोबर 1 पेक्षा मोठी, 1 किंवा 1 पेक्षा मोठी आणि 10 पेक्षा लहान किंवा 10 इतकी संख्या आहे. तर पहा समसंख्या लिहायची तर 1 ते 10 मध्ये कुठल्या समसंख्या येतात, 2 4 6 8 10 इतक्याच. तर पहा ए आणि बी मध्ये दोन्ही संख्या समान आहेत, याचा अर्थ काय, ए आणि बी हे समान संख्या संच आहेत. आता वळूया 3 कडे. पहा तिसरा संच काय दिलाय, सी संचामध्ये 1 3 5 त्या संख्या दिल्यात. तसे डी मध्ये काय दिले, 2 3 5 6 त्या संख्या दिल्यात. तर आपला प्रश्न आहे सी आणि डी समान संच आहेत का, आणि असतील तर त्याचे कारण लिहा. अर्थात सी आणि डी हे समान नाहीत. का माहितीये का, सी मध्ये 1 हा घटक आहे जो डी मध्ये नाही आणि डी मध्ये जो 2 हा घटक आहे तो सी मध्ये नाही. आपण काय लिहिले पहा, कारण ए बिलॉंग्स टू सी म्हणजे ए हा सी चा घटक आहे परंतु डी चा घटक नाही. 2 हा डी चा घटक आहे पण सी चा घटक नाही. म्हणजेच काय, सी व डी हे समान संच नाहीत. याचा अर्थ काय, सी हे नॉट इक्वल्स टू डी. तर आज आपण काय शिकलो, आज आपण शिकलो संचांचे प्रकार. पहिल्यांदा आपण पाहिले संचांचे प्रकार कुठले कुठले होते. पहिला होता एक घटक संच, त्यानंतर रिक्त संच, त्यानंतर मिळाला आपला शांत संच आणि नंतर अनंत. रिक्त संच म्हणजे त्यामध्ये एकही घटक नाही. नंतर एक घटक संच म्हणजे काय, ज्यामध्ये एकच घटक असणार. शांत संच म्हणजे काय, रिक्त आणि मर्यादित संख्या संच जे वाचता येतील मोजता येतील त्यांनाच आपण काय लिहितो, शांत संच. त्यानंतर येतो अनंत संच, जिथे आपल्याला
अमर्यादित संख्या भेटतात ज्या मोजण्यासारख्या नसतात किंवा मोजता येऊ शकत नाही, त्यांनाच आपण अनंत संच म्हणतो. आणि सगळ्यात शेवटी पाहिला समान संच, ज्यामध्ये सगळेच घटक, त्यानंतर पाहिला समान संच ज्यामधले सगळेच घटक दोन संचातले समान असतील तर ते दोन्ही संच समान असतात. तर आता ही आपण पाहिली सगळी उदाहरणे, त्यावर आपण पाहिले संचांचे प्रकार. आता वळूया पुढच्या भागाकडे, ज्यात आपण सोडवणार यांच्यावरती आधारित सराव संच 1.2. तर चला आज आपण इथेच थांबू. पुढच्या भागात सराव संचाचा अभ्यास करू. तोपर्यंत धन्यवाद.